सो मेन माझी फाटायचं कारण काय माहिती आहे का? आज मी सुखरूप वाचलोय हे नशीब आहे. बरं त्यांनी 2 पाय उचलले नाही. आई झालीस तरी तू कशी काय 5 जोक मारते का ती ओ. सो जस्ट गाईज मी घरी आलो आणि यांची मस्ती बघा. माझ्या हातातून फोन पडू शकतो. हॅलो नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर माझं आवरून वगैरे झालेलं आहे. ब्रश केला आहे, वॉशरूम झालेलं आहे, फक्त बाथरूम नाही झालं कारण मी कालच आंघोळीला गेलो होतो. सो आज सकाळची आंघोळ कॅन्सल आहे, डिरेक्टली संध्याकाळी. कारण आता मला खूप जास्ती लेट झाला आहे आणि मला आता निघायचं आहे आवरून. सो दिवाला उदबत्ती पण लावायची विसरलो. 2 मिनिटात उदबत्ती घेऊन. हॅलो गुड मॉर्निंग. सो डन विथ देवपूजा. आता मी निघतोय फटाफट. सो मला उशीर झालेला आहे. मला अजून जाऊन नाश्ता करायचा आहे. ओके. तर मित्रांनो बेस्ट सीन भारी बस सीन आहे. सो गाईज म्युस्ली घेऊ. डन. दूध. माझा नाश्ता तरी तयार आहे. सो मस्त बघा एक म्युस्ली आणि केळी आणि दूध हे दररोज असतं. फक्त नाश्त्याचे आयटम शिरा, इडली सांबार किंवा साबुदाण्याची खिचडी असं चेंज होत राहतात. तर आज शिरा, त्यामुळे मी फक्त म्युस्ली खाणार आहे बस. सो मला पटपट नाश्ता करायला लागणार आहे कारण की तिकडे स्टुडंट आलेत आणि त्यांना घोड्यावर बसवायचं आहे, माउंटिंग करायची, त्यानंतर मग लेसन चालू करायचं आहे. तर मित्रांनो आत्ता तरी सगळे मी लेसन्स वगैरे घेऊन आलो आहे. सो आत्ता मला 10 वाजताचं लेसन नाही आहे. सो माझं लेसन्स 8ला चालू होतात, 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11. पण मला 10ला नेमकं आज लेसन नाही आहे. सो मी आज लंजिंग देतो आहे गटाफिक्सला, ज्याला मी काल राईड केला होता परवा दिवशी आय गेस. सो मी ह्याला लंजिंग देतो आहे. सो लंजिंग इज घोड्यावर बसायचं नाही आहे, न बसता घोड्याला ट्रॉट करायचं आहे. दिस इज कॉल्ड लंजिंग टेप आणि ही लंजिंग व्हिप आहे. ही लंजिंग व्हिप थोडीशी साईजनी मोठी असते. सो जस्ट त्याच्या मागे थोडं हे करायचं आहे, मध्ये थांबून त्याला थोडं मागणं आवाज द्यायचा आहे. सो मेन माझी फाटायचं कारण काय माहिती आहे का? कारण की सो माझी फाटायची कारण आहे कारण की हा जो गेटाफिक्स आहे, मी राईड जेव्हा करतो तेव्हा मी घोड्यावरती असतो. सो तेव्हा माझी एवढी काय अशी मला भीती एवढी काय वाटत नाही आहे. पण मेन आत्ता खाली असताना ह्याचा सीन असा आहे की हा डिरेक्टली पुढचे 2 पाय उचलतो आणि डिरेक्टली अंगावर येतं. सो बघा आता लंजिंगमध्ये तरी हा काय करतो. सो म्हणून लंजिंगला थोडीशी फाटते माणसाची. तर मित्रांनो लंजिंग तरी देऊन झालेलं आहे. आता आमचे अविनाश भाऊ चाललेत घेऊन घोड्याला आणि नशिबाने बरं पुढचे त्यांनी पाय उचलले नाही. पाय उचलतो का लंजिंगमध्ये? हां तरी बरे मी सुखरूप वाचलो आहे हे नशीब आहे. बरं त्यांनी 2 पाय उचलले नाही. तर मी जस्ट आलो आता पंक्चर काढायला आणि भाऊ माझ्यासाठी थांबला होता. आप रुके थे क्या? आप खाना खाने के लिए? नहीं रुका आप लिए ना. अरे सॉरी माफ करना.
गो वैसे कल मैं भी रुका था आपके लिए फिर सॉरी वापस मेरा हाँ मेरे ध्यान अभी मुझे काम था इसीलिए मैंने किया आपको फ़ोन लेकिन मुझे काम था तर गाईज पंक्चर काढून घेतो पंक्चर नाही टायर्स बदलून घेतो डायरेक्ट कारण की आज मी चाललो आहे परत बाळाला भेटायला सो मग मला 40 किलोमीटर जायचं आहे परत लांब त्यापेक्षा टायर बदललेला बरा आहे कारण की तो टायर पण थोडा खराब झाला आहे सो मग टायर बदललेला बरा आहे डॅन सो गाईज आत्ता तरी मी निघालो आहे बाळाला भेटायला सो डिरेक्टली तिकडे जाऊन भेटत आपण झोपलंय नाव ठरलं आहे का तुझं हां नाव सांग एखादं काय काय कुठलं पण सांगून तुला जे आवडेल ते राजवीर माझं ढापलंयस तुझं तू एक सांग दुसरं हां बरं ठीक आहे तुझं आईचं राजवीर आहे सत्य सांग नाव काय शर्विल पिंटू क्रिश आहे दुसरं सांग दुसरं कुठलं तरी सांग राजवीर दिदा थांब तू शेवटी सांग दिदा शेवटी सांग आई तुम्ही सांगा मला शिवार्थ आवडलं शिवार्थ हां 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 दिदा सोपं पण आहे ना बोल शिवार्थ चांगलं तुझं नाव सांग तुझं नाव म्हणजे तू ठरवलेलं नाव सांग तुला बाळाचं नाव काय ठेवायचं आई झालीस तरी तू कशी काय पानसट जोक मारते का शिवार्थ काय म्हणली ए आई गे दिदा आई ना शिवाय नाही राजवीर किंवा राजवर्धन किंवा अधिराज हाय पिंटा कशी आहेस छान बरेच दिवसांनी भेटतेस तुम्हाला हो सध्या माझ्यावरून तुझं लक्ष कमी झालं नाही का? माझा नातू आला ना हां. मला फोन करत नाही अगं ती नाही ती सकाळी फोन करायची मला सगळे मला तसंच म्हणत आई म्हणाल तू म्हणशील आई पण म्हणाल. ही बाई मला तळेगाव पडेल होतं मला दररोज सकाळ दुपार संध्याकाळ फोन करायची बाळ आल्यापासून ही मला मी हिला फोन करतो पणजी इज टेकिंग केअर ऑफ हर ग्रँडसन ना का नाही ग्रँडसन मी झालो ना आईचा ग्रेट ग्रँडसन हां थिओ सो जस्ट गाईज मी घरी आलो आणि यांची मस्ती बघा माझ्या हातातून फोन पडू शकतो तर यांची मस्ती थिओ सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करत आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूयात तोपर्यंत सी यू टाटा बाय बाय गुड नाईट